नमस्कार, मी निरंजन. गेल्या काही दिवसांमध्ये मी कुंभमेळ्यावरती काही व्हिडिओज केले होते. काही व्हिडिओ जगभर, विशेषतः अमेरिकेमध्ये भारतीयांनी कशी लाज आणलेली आहे याच्यावरती व्हिडिओज केले होते. आणि त्यावेळेला एक बावळट आहे, त्या बावळटाच्या दरवेळेला कॉमेंट एकच असायच्या की बांगलादेशबद्दल तुम्ही का बोलत नाही, बांगलादेशबद्दल का बोलत नाही. बोलतो, बांगलादेशबद्दलही बोलतो. आजच्या पेपरच्या बातमीनंतर मला ते जास्त ट्रिगर झालं. आजच्या पेपरमध्ये अशी बातमी आहे, बांगलादेश, त्यात लिहिलंय हिंदू विधवेवर अत्याचार, केसही कापले, एका हिंदूची हत्या. आता भारतामध्ये ज्या वेळेला लिंचिंगच्या घटना घडतात त्यावेळेला असं देतात का बातम्या की एका मुसलमानाची हत्या, 2 मुसलमानांची हत्या, अशा बातम्या देतात? नुसतं बीफच्या संशयावरून एकाची हत्या, बलात्कार झाल्यानंतर दलित मुलीवर, दलित महिलेवरती बलात्कार झाला आणि हत्या झाली असं लिहितात का? एका महिलेवर अत्याचार एवढंच लिहितात त्याच्यात. म्हणजे आपला तो बाब्या आहे. हा जो प्रकार वर्तमानपत्रांनी सुरू केलेला आहे हा अत्यंत निंदनीय आणि घाणेरडा आहे. या पद्धतीने बातम्या होऊ शकत नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बांगलादेशमध्ये जे काही होत आहे आणि त्याच्यानंतर आता तर म्हणजे ते थेट बीसीसीआय पर्यंत आलं की बीसीसीआयनी कलकत्त्याच्या टीमला सांगितलं, शाहरुख खान त्याचा मालक आहे, की बांगलादेशच्या खेळाडूला तुम्ही तुमच्या टीममध्ये घ्यायचं नाही, घेतली तर दंगल होईल. आता तो खेळाडू आतापर्यंत खेळतच होता ना. मुळामध्ये बांगलादेशमध्ये हा सगळा प्रकार जेव्हा सुरू झाला त्यावेळेला जय शहांच्या, तडीपारचं कार्ट आहे ना जय शहा, त्याच्या संमतीने बांगलादेश बरोबर एक अख्खी सिरीज भारत खेळला. त्याच्याबद्दल त्यावेळेला कोणी बोललं का? कोणीच नाही बोललं. आणि हा सगळा राग तिथे हिंदूंवरती जो काढला जातोय तो का काढला जातोय? कारण बांगलादेशाने जिच्यावरती गुन्हा साबित करून शिक्षा सुनावली ती शेख हसीना नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी भारतामध्ये आश्रय देऊन ठेवली आहे, या अमानवी प्राण्यांनी. मग शेख हसीनाला परत करा, बांगलादेशच्या हवाली करा, हिंदूंवरती राग निघणार नाही. आज जो बांगलादेशामध्ये राग काढला जातोय हिंदूंवरती, हा जो अत्याचार होतोय, केस कापले जात आहेत, आणखीन काय हत्या केली जाते, हे काही होणार नाही ना. ते शेख हसीना त्यांना त्यांच्या ताब्यामध्ये हवी. बरं, याच्यामध्ये अट घालू शकता की शेख हसीना यांना फाशी द्यायची नाही. या दोन्ही गोष्टीचे पायंडे यापूर्वी झालेले आहेत की नाही? तुम्ही बातमी बघा, मुद्दाम फुलस्क्रीन बातमी दाखवतो. दुबईची राजकन्या, दुबईच्या राजघराण्यातली राजकन्या लतीफा, जी शेख मोहम्मद बिन रशीद यांची मुलगी, ही त्यांच्या राजघराण्यामधल्या असलेल्या महिलांवरच्या बंधनाला कंटाळून तिने दुबई सोडलं आणि एका यॉटनी ती येत होती. भारत सरकारने स्पेशल फोर्सेस पाठवून गोव्याच्या जवळ समुद्रामध्ये तिला पकडलं. ती भारताकडे राजनैतिक आश्रय मागत होती, असायलम तिला हवा होता. जशा शेख हसीनांनी असायलम दिला तिला, तसा हिला हवा होता. हिला असायलम बिजालम न देता तिचे हात पाठीमागे बांधले भारताच्या स्पेशल फोर्सेसनी, तिला बेशुद्ध केलं आणि तिला ताबडतोब त्याच रात्री दुबईला पोहोचतं केलं त्या राजघराण्याकडे. 2018 नॉन बायोलॉजिकल प्राणी या देशाचा पंतप्रधान असताना हे घडलं. मग दुबईच्या राजकन्येला तुम्ही जर दुबईला परत पाठवू शकता तर शेख हसीनाला परत बांगलादेशला का नाही पाठवू शकत? साधी गोष्ट आहे ना. कारण दुबईच्या राजकन्येला जर का परत पाठवलं नसतं, तिला जर का इथं आश्रय दिला असता, तर सर्व आखाती देश, सर्व अरब देश हे भारताच्या विरोधात गेले असते आणि भारताला पेट्रोलचा थेंबही दिला नसता. आणि तिथं जे जे भारतीय नोकऱ्या करतायत त्या सगळ्यांना ढोंगणावर लाथा मारून हाकलून दिलं असतं परत भारतात. बांगलादेश काय करणार आहे? उलट बांगलादेशमध्ये हिला जर नाही सोडलं तर बांगलादेशमध्ये अत्याचार होतील,
बांगलादेशमध्ये हिंदूंवर राग काढता येईल आणि मग तिथं काढलेल्या हिंदूंच्या वरच्या रागाचं राजकारण भारतात करता येईल द्वेष पसरवण्यासाठी. अदरवाईज बघा तुम्ही, लखीमपूर खिरी किसान आंदोलन ज्या वेळेला चालू होतं शेतकऱ्यांचं, त्यावेळेला लखीमपूर खिरीला उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा केंद्रीय मंत्री होता अजय टेनी. अजय टेनीच्या मुलांनी त्याच्या थार या गाडीखालती 5 शेतकऱ्यांना चिरडून मारलं. त्यावेळेला अशी मागणी केली गेली की बापानी राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा, कारण बाप मंत्रिपदावरती आहे तोपर्यंत त्याच्या कार्ट्याच्या विरोधामध्ये तपास निष्पक्ष पद्धतीने होऊ शकणार नाही, ही रास्त अपेक्षा होती. त्यावेळेला असं सांगितलं याच सगळ्या हरामखोर संघोट्यांनी की पोरानी जे केलं त्याच्याशी बापाचा संबंध नाही. मग पोरानी जे केलं त्याच्याशी जर बापाचा संबंध नाही तर बांगलादेशमध्ये जो अत्याचार होतोय त्याचा भारतातल्या मुसलमानांची काय संबंध? ही साधी गोष्ट आहे ना. त्यामुळे शेख हसीनाला नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी परत पाठवावं, बांगलादेशच्या हवाली करावं आणि बांगलादेशला अट घालावी की तिला फाशी देऊ नका. फारच जर का मानवतावादी दृष्टिकोन उफाळून आला असेल अचानक मोदीचा, तर अशी अट घालावी. अशी अट घालता येते की नाही? तर भारतीय जनता पक्षाचे जुने गंजलेले लोहपुरुष, कारण आता लोहपुरुष भारतीय जनता पक्षाचा बदलला, त्यामुळे जुन्या लोहपुरुषला गंज चढलाय. तर जुने गंज चढलेले लोहपुरुष जे होते लालकृष्ण अडवाणी, ते गृहमंत्री असताना मुंबईच्या बॉम्बस्फोटामधला आरोपी अबू सालेम याला परदेशातून भारतात आणायचं होतं. त्यावेळेला त्यांनी अशी अट घातली होती की अबू सालेमला फाशी द्यायची नाही, आणि ती भारतीय जनता पक्षाच्या गंजलेल्या लोहपुरुषांनी मान्य केली होती आणि त्यामुळे अबू सालेमला फाशी दिली नाही. त्यामुळे अशी अट घालता येते हस्तांतरणाच्या वेळेला. तर ती अट अगदी डेव्हिड हेडलीच्या बाबतीत सुद्धा अशीच अट आहे की फाशी द्यायची नाही 24/11चा आरोपी. त्यामुळे अशी अट शेख हसीनाच्या बाबतीमध्ये घालावी आणि तिला बांगलादेशच्या हवाली करून टाकावं, जेणेकरून बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होत असलेले अत्याचार थांबून जातील. साधी गोष्ट आहे की नाही? तिसरी गोष्ट, ज्या वेळेला बांगलादेशातल्या नागरिकांवरती अत्याचार होत होते आणि त्याची झळ भारताला पोहोचत होती, त्यावेळेला 1971 साली इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना बांगलादेशवरती हल्ला केला, पाकिस्तानचे 2 तुकडे केले. हा जे बोलतात ना हे सगळे येडे भक्त संप्रदायातले की सर्जिकल स्ट्राईक केला, इंदिरा गांधींनी सर्जिकल स्ट्राईक नाही केला, सर्जरी केली. 2 तुकडे केले पाकिस्तानचे. बांगलादेश नवीन जन्माला घातला, एक नवीन देश, जगाचा भूगोल बदलला इंदिरा गांधींनी. त्यामुळे हा नॉन बायोलॉजिकल प्राण्यामध्ये थोडासा जर दम असेल ना आणि फार बांगलादेशच्या हिंदूंबद्दल कळवळा असेल तर करावं बांगलादेशवर हल्ला. त्याला द्यावं आणखीन काहीतरी नाव, ऑपरेशन सिंदूर नाही फिंदूर म्हणा, अक्षता म्हणा, ऑपरेशन सप्तपदी म्हणा, काहीतरी नाव द्यावं आणि करावं बांगलादेशवरती हल्ला आणि करावी बांगलादेशमधल्या हिंदूंना न्याय मिळवून द्यावा. करेल का? नॉन बायोलॉजिकल प्राण्यामध्ये तेवढा दम आहे का? या देशाचा जो राजनाथ सिंग, म्हणजे मी त्याला स्वसंरक्षण मंत्री म्हणतो, तो संरक्षण मंत्री देशाचा नाहीच आहे, तो स्वसंरक्षण मंत्री आहे. तो येडा राफेलला लिंबू मिरची बांधतो आणि ते लिंबू मिरची बांधलेलं राफेल पडलं ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला, पाकिस्ताननी पाडलं. तर त्याला सांगा, त्या स्वसंरक्षण मंत्र्याला, की लिंबू मिरचीचा वर्षाव कर म्हणावं बांगलादेशमध्ये आणि सगळा तो हिंदूंवरती होणारा अत्याचार दूर कर. आहे का हिंमत? मला काय सांगता बांगलादेश बद्दल बोलायला? ज्यांनी त्याचं कर्तव्य बजावायचं आहे. माझं कर्तव्य नाहीये बांगलादेशमधल्या हिंदूंचं रक्षण करणं, खरं तर मोदीचं पण नाहीये. त्यांनी भारतातल्या लोकांचं पाहावं काय करावं ते. आणि इतका कळवळा जर असा असेल
की अल्पसंख्याकांवरती अत्याचार होऊ नये बांगलादेशात, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार होऊ नये, तर याचे जे सगळे दिवटे अनावरस लावारिस कार्टी भाजप आणि RSSची ही आत्ता 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी या देशामध्ये जो हैदोस घालत होती त्याचं काय करायचं? त्यामुळे तुमच्याकडे होणारा, भारतामध्ये होणारा हा हैदोस थांबवा, भारतातल्या अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवा, जे गेल्या 12 वर्षापासून होत आहेत. त्यांना पहिल्यांदा बरोबरीची, समानतेची, प्रेमाची वागणूक द्या, बंधुत्वाची वागणूक द्या, जे संविधानाने सांगितलंय, फ्रॅटर्निटी. हे संविधानाने सांगितलेलं कर्तव्य आहे. पहिले ते तुमच्या देशातल्या लोकांबरोबर पाळायला सुरुवात करा, मग इतर देशांमधला शहाणपणा करा. हे माझं, तो जो येडपट बोलत असतो माझ्या याच्यावरती की बांगलादेशचा बद्दल बोल, बांगलादेश बद्दल बोल, त्याला हे उत्तर की असेल नॉन बायोलॉजिकल प्राण्यामध्ये धमक तर करावा बांगलादेशवर हल्ला, त्याला ऑपरेशन सप्तपदी नाव द्यावं, नो प्रॉब्लेम, आणि 7 पावलं चालून बांगलादेशमध्ये जावं याने, नॉन बायोलॉजिकल प्राण्याने. पण माध्यमांनी सुद्धा अशा पद्धतीने देशामध्ये, म्हणजे बांगलादेशमधली घटना पण देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण होईल अशा बातम्या देणं टाळावं. हे संपादक निदान तेवढं भान आणि अक्कल बाळगतील एवढी अपेक्षा, कारण ते त्यांचंही संविधानिक कर्तव्य आहे, धार्मिक सौहार्दता टिकवणं. त्यामुळे आपल्या बातमीमधून जर द्वेष पसरणार असेल तर ते कसं टाळायचं, इतकी अक्कल कमीत कमी त्यांना असायला हवी. तुम्हाला सगळ्यांना याबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना व्हिडिओ लाईक करायला सांगा, तुम्हीही लाईक करा. पण हा द्वेष या निमित्ताने भारतामध्ये पसरू द्यायचा नसेल तर कृपा करून जास्तीत जास्त जणांना शहाणं करायचंय, म्हणून सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायचाही आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.